आज आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये खऱ्या अर्थानं मॅजिकल व्हॉइस ऑफ टिटवाला विश्वासजी केरे सर देखील आहेत. त्यांचं देखील कौतुक करू, कारण आपल्या आवाजाच्या जोरावरती त्याने देखील भरपूर मोठमोठ्या स्पर्धा खऱ्या अर्थानं कव्हर केल्यात. जाऊयात मैदानाच्या दिशेनं. माजी सरपंच चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहताय. बरोडी गावाच्या मानाची आणि सन्मानाची स्पर्धा, खऱ्या अर्थानं भिवंडी विभागाच्या अभिमानाची क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. येस, बॉल गेला, हरवला, भिजला, ओला झाला तरीही कंटिन्युअसली बॉल नवीनच दिला जाईल. येस, जेव्हा सूचना मैदानाच्या आतमध्ये येईल तेव्हाच जुना बॉल दिला जाईल, अन्यथा प्रत्येक मॅच साठी नवीनच बॉल दिला जाईल. याची देखील दक्षता घ्या, याची देखील सूचना घ्या. जाऊयात मैदानाच्या दिशेनं. मॅन्डेटरी पॉवर प्ले नंबर 1 आपल्याला पाहायला मिळते. सर्कलच्या बाहेर 2, मैदानाच्या आतमध्ये एक काऊ कॉर्नरला फिल्डर आपल्याला पाहायला मिळेल आणि एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आपल्याला पाहायला मिळेल. सर्कलच्या आतमध्ये आपल्याला संपूर्ण फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये सेट करताना पाहायला मिळेल, तो म्हणजेच शिळोमाता वळा संघ. बॉलिंग ट्रॅक वरती P1चं पहिलं षटक आतिश बांबरे ओव्हर नंबर 1 मध्ये. पंचाचा हिरवा कंदील, राईट आर्म ओव्हर द विकेट. लेट्स प्ले गेम ऑन. विश ऑल द बेस्ट both the team and show the good game, show the quality cricket. Very first ball, राईट आर्म ओव्हर द विकेट. मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन दीप पाटीलच्या अगेन्स्ट आतिश बांबरे. पहिला बॉल यावेळेला मॅच रेडीगेज टेकन. पहिल्या बॉलवरती पहिली विकेट मैदानाच्या आतमध्ये संपादित केली आहे. 0 या अंकावरती परतावं लागतंय माघार दीप पाटीलला. गोल्डन डकचा शिकार दीप पाटील इज गॉन. पहिल्या बॉलवरती खऱ्या अर्थानं आपल्या नावाचं प्रत्यक्षित उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दिलंय, ते म्हणजे आतिश बांबरेला पहिल्या बॉलवरती पहिली विकेट संपादित केली. दीप पाटीलला परतावलाय माघारी गोलंदाज आतिश बांबरेनं. नो बॅट्समन न्यू कॅन्डिडेट इन ॲट नंबर 3, तिसऱ्या क्रमांकावरती चेतन पाटील मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल. धीम्या गतीचा बॉल गती कमी केली होती. गुड लेंथ होता, चांगला टप्पा, चांगले लेंथ मैदानाच्या आतमध्ये. टप्पा पडला, बॉल खाली लागला आणि बॅट आणि पॅटच्या मधून बॉल सरळ जाऊन विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. स्विंग अँड मिस. आताचा बॉल मैदानाच्या आतमध्ये आला. डॉट जणू काही बॅटरला डॉमिनेट करतोय, तो म्हणजे गोलंदाज आतिश बांबरे, ज्यानं पहिले 2 बॉल अप्रतिम हाताळल्यात. फुलर लेनचा बॉल, दिशा दिली. आठ दिशाची दशा होत असताना शोधलाय गॅप, लावलाय मॅप. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा पार. 4 धावा. चौकार मैदानाच्या आतमध्ये चेतन पाटीलच्या बॅटमधून पुढे आला, स्टेप आउट झाला. यावेळेला देखील ऑफसाइडला टर्न केला, सॉफ्टरला खेळला होता. स्टेप आउटचा वापर जरूर केला बॅटर चेतन पाटीलला. सिंगल येईल, स्ट्राइक मैदानाच्या आतमध्ये रोटेट होईल आणि सिंगलच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचेल 5 या अंकावरती. अलिमगड टीमचा जर विचार करायला गेला तर या टीमकडे बॅटिंग लाईनअप आहे, बॉलिंग लाईनअप आहे, पण त्यांच्या अगेन्स्ट जर विचार करायला गेला तर
शेळूमाता वर्ल्ड या टीमने देखील कित्येक वर्ष खऱ्या अर्थाने भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती आपल्या नावाचा अधिराज्य गाजवलाय. तो संघ मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. या टीमच्या अगेन्स्ट खऱ्या अर्थानं एक फायटिंग स्कोर जरूर निर्माण करावा लागेल, ते म्हणजे आलिमगड या टीमला, ज्याच्या नावाला संघ ओळखला जातो तो हिमांशू पाटील स्ट्रायकिंग एंडला. हो, यावेळेला ओव्हर पिच समोरच्या दिशेला मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. दॅट्स यूज हिट मॅक्सिव अँड क्रॅकिंग सिक्सर. केला होता, ओव्हर पिच होता. व्ही मध्ये हा फटका खेळला हिमांशू पाटीलला. मिड ऑफ होता पण त्याच्या डोक्यावरून लॉंग ऑफ नव्हता आणि लॉंग ऑफला क्लिअर केलं या 6 धावा एक्झिक्यूट करत असताना. एक और एक 11 ऑन बोर्ड. 11 धावा स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. स्टील 1 टू गो. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. ओव्हर नंबर 1 चा हा शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. हिमांशू तयार. पुन्हा एकदा आता लॉंग ऑनला फील्डर नाहीये, वॅकेट एरिया. बॉल एक टप्पा घेत जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हिमांशू पाटीलचा हा दुसरा वार. मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक जणगार चेंडू सीमा पार. डावा मिळतील 4. दमदार चौका. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. षटक क्रमांक 1 चा खेळ इथे कंप्लीट झाल्याने पहिल्या षटकाच्या अखेरीस फलकावरती धावा मैदानाच्या आतमध्ये बनल्या गेल्यात. एका गड्याच्या नुकसानात जरीमरी आलिमगड बी या टीमची टोटल 15 अंकावरती. 15 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. फर्स्ट ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम जरीमरी आलिमगड बी. ओव्हर नंबर 2. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावरती आणि बॉलिंग ट्रॅकवरती कौशल पाटील. वर्ल्ड एक्सप्रेस कौशल पाटील मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती. उंच पुरासा गोलंदाज आणि आपल्या उंचीचा खऱ्या अर्थानं सातत्यानं परफेक्ट ऍडव्हान्टेज तो घेत असतो तो कौशल पाटील बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर नंबर 2 मध्ये त्याच्या अगेन्स्ट चेतन पाटीलला ज्याच्या बॅटमधून एक चौकार नुकताच आपण पाहिलाय. पहिला बॉल पद्धतीने तर थोडंसं चुकलंय. रनअप मध्ये थोडासा अडथळा निर्माण झालाय. नेक्स्ट मॅच आपल्याला एक चांगली लढत पाहायला मिळेल. एका बाजूला यशमित 11 भावाले बी आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवे. पहिला बॉल फ्लिक करायचा प्रयत्न. फ्लिक ऑफ द रिस्क डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि मिड विकेट मधून फिल्डर प्रचंड वेगाने चेंडूपर्यंत पोहोचला. अलॉंग द कार्पेट एक कंप्लीट. दुसरीचा कॉल केला आणि बघता इथे 2 धावा झाला सहजरित्या कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग बोथ ऑल्सो. येस, नुकतीच एक स्पर्धा पार पडली साविंद्र गावात आणि त्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं फायनल मॅच मध्ये यशमित 11 भावाले संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवे अशी फायनल मॅच आपल्याला पाहायला मिळाली होती. यावेळेला देखील पुल करायचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये. फिल्डर धावतोय, पळतोय. एक कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न केला आणि बघता 2 झालेत कंप्लीट. चर्चा करत होतो आपण भावाले बी आणि हायवे दिवे या 2 टीमच्या दरम्यान. फायनल मॅच आपल्याला जरूर चांगली पाहायला मिळाली होती पण त्या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने रिझल्ट हा भावाले बी या टीमच्या बाजूने राहिला होता. पण आता खऱ्या अर्थानं वर्चस्व गाजवेल का नेक्स्ट मॅच मध्ये हायवे दिवे हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. कौशल पाटीलला ओव्हर नंबर 2 मध्ये आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. यावर देखील लॉफ करायचा प्रयत्न. शॉट मिड विकेटला क्लिअर केलाय. मिड विकेट मधून फिल्डर आला. दुसरीचा प्रयत्न डेंजर एंडला थ्रो पैकी मैदानाच्या आतमध्ये. यस, टीव्ही अंपायरची मदत सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये घेण्यात आली आहे. पंचांचा सॉफ्ट सिग्नल बॅट्समन आउट, पण पाहावं लागेल आमच्या टेक्निकल रूम मध्ये. या आपण पाहूयात विथ द हेल्प ऑफ टेलिकास्ट.
यस बॅट्समन ओ यू टी फलंदाज होईल बाद. हिमांशू पाटीलच्या खेळीचा झाला अंत. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक दुसरा. बॅटिंग करत असताना जरीमरी आलिमगर बी या टीमनं दीप पाटील 0 धाव्याचा चष्मा घालून माघारी परतला. तदनंतर धावबाच्या स्वरूपात 10 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन देऊन माघारी परतला हिमांशू पाटील. आणि आता संपूर्ण जबाबदारी येऊन ठेपली आहे ती म्हणजे चेतन पाटील आणि आर्यन पाटीलच्या खांद्यावरती. धावफलका जर उल्लेख करायला गेला तर पहिल्या षटकाच्या अखेरीस 15 धावा होत्या. त्यानंतर या दुसऱ्या षटकाच्या पहिल्या 3 बॉलमध्ये 5 धावा खर्च केल्यात कौशल पाटीलनं आणि संघासाठी एक धावबाच्या स्वरूपात विकेट देखील संपादित केली. आता पुढचे 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत दुसऱ्या षटकातील. स्ट्रायकिंग एला चेतन पाटील ऑन साइडला खेचलाय आणि ठेचलाय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हवेशी वार्तालाप करत चेडू सीमा पार. इट्स आउट ऑफ द पार. चेतन पाटीलच्या बॅटमधून ब्रँडेड षटका. येस षटकार आला कौशल पाटीलच्या विरोधात चेतन पाटीलच्या बॅटमधून. सर चेतनचा उल्लेख करायला गेला तर इंडिव्हिज्युअल 16 धावा त्यांना आतापर्यंत बनवल्यात आपल्या संघासाठी आणि संघ जाऊन पोहोचलाय 26 या अंकावरती. त्यामध्ये 10 धावा बनवतात हिमांशू पाटीलला. 26 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2. स्टील 2 टू गो. यामध्ये देखील फ्लिक केला. फ्लिक ऑफ द रिस्ट. चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. डीप बॅकवर्ड फाईन लेग रिजन मध्ये फिल्डर त्या ठिकाणी तैनात होता. ट्रॅप रचलं गेलं होतं फाईन लेग आणि लॉंग लेग क्षेत्रामध्ये. कौशल पाटीलचा जर विचार करायला गेला तर हा देखील अनुभवी खेळाडू आहे. कुलागेटेचा क्रिकेट आय थिंक तो देखील चांगला खेळतो. 27 धावा स्कोर कार्ड वरती सजला गेल्यात. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. षटक क्रमांक 2 चा हा अंतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंग मध्ये थोडस चेंजेस. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक, डीप मिड विकेटला एक, काव कॉर्नरला एक, वाईडिश लॉंग ऑनला आणि एक वाईडिश लॉंग ऑफला. सर्कलच्या बाहेर आपल्याला 5 पाहायला मिळतात. राईट आर्म राऊंड द ट्रॅक. आता अँगल चेंज केला, दिशा बदलली आहे कौशल पाटीलनं. हो दिशा पाहावी लागेल, दिशा पाहावी लागेल. यस पंच अतिश पाटील सर आमच्याकडे वळतात आणि दर्शवतात अंपायर सिग्नल दॅट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव टीमच्या टोटल मध्ये केली जाईल ऍड आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात संघ मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचला 28 या अंकावरती. यावेळेला लेटकेट केलाय. चांगला स्ट्रोक. क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचं मादक सौंदर्य. आउटफील्ड फास्ट आहे. भाग मिल्का भाग. अखेर बॉल चाललाय. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर जणू काही सुईमधून धागा काढावा तसा या गॅप मधून बॉल काढलाय आणि बॉलचा थेट जाऊन पोहोचला थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्लासिकल चौकार मैदानाच्या आतमध्ये. चला यशमित 11 बावाळे बी टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या अगेन्स्ट एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवे टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये आपण करूयात कंपल्सरी टॉस. धावफलक जाऊन पोहोचले 2 षटकांच्या अखेरीस 32 या अंकावरती. पहिल्या षटकामध्ये अतिश भांबरेनं 1 विकेट संपादित करत असताना तब्बल 15 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर या षटकामध्ये कौशल पाटीलनं तब्बल
17 धावा खर्च केला. एक महागडं षटक म्हणावं लागेल कौशल पाटीलचं. यस याच दरम्यान संदीपजी पाटील साहेबांचं इथे शुभागमन झालं. साहेबांचं देखील करूयात सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आणि बॉलिंग ट्रॅकवरती हर्षद पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला चेतन पाटील ज्यानं आतापर्यंत भरपूर चांगली बॅटिंग केली. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. इंडिव्हिज्युअल त्यानं आतापर्यंत धावा मैदानाच्या आतमध्ये बनवल्या 17. तो चेतन पाटील स्ट्रायकिंग एंडला. हर्षदचा पहिला बॉल. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर दी विकेट. पुढे आलाय आणि या वेळेला मागे मारलाय. फाईन लेगला फिल्डर मैदानाच्या आतमध्ये. फुल लेनचा बॉल होता. फक्त आणि फक्त दिशा दिली होती बॅट्समन चेतन पाटीलला आपण पाहिलं. एक धाव या बॉलवरती कंप्लीट होईल. फक्त आणि फक्त स्ट्राईक रोटेट मैदानाच्या आतमध्ये करण्यात आली आणि धावफलक 33. डबल 3 ऑन बोर्ड. आर्यन पाटील जो तब्बल 4थ्या क्रमांकावरती आलाय. हे ऐतिहासिक क्रीडांगण नक्कीच प्रत्येक खेळाडूला हवा वाटणारा क्रीडांगण आपण पाहतो. या क्रीडांगणावरती भरपूर मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहिल्यात देखील आणि ऐतिहासिक क्रीडांगणावरती या ऐतिहासिक क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच माजी सरपंच चषक 2025. ओव्हर पिच होता. इनफिल्डच्या वरून उडवला एक्स्ट्रा कव्हरला. या वेळेला फिल्डर डाऊन द बॉल. टेकन अ ब्युटिफुल कॅच. टिपलाय झेल आणि संपला बॅटरचा खेळ. 1 मोर विकेट डाऊन. आर्यन पाटीलला परतावं लागतंय माघारी. धक्का क्रमांक 3 फलंदाज बाद. आतापर्यंत जर पाहायचा उल्लेख केला ना तर जरीमरी आलिमगर असं लेफ्ट हँडेड राईट हँडेड कॉर्डिनेशन लेफ्ट हँडेड राईट हँडेड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं आपल्याला जरीमरी आलिमगर बी या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळत असते. हर्षद पाटील आला बॉलिंग ट्रॅकवरती. त्यानं धावसंख्येमध्ये ब्रेक थ्रो देखील लावला आणि एक विकेट देखील त्यानं आपल्या नावावरती संपादित केली आहे. तो म्हणजे हर्षद पाटील पुन्हा एकदा 3रा बॉल घेऊन निघाला अभिषेक पाटीलच्या अगेन्स्ट. ऑफ साइडला आपण पूल केलाय. पूल सक्सेसफुल ठरलाय. बॉल चाललाय काउ कॉर्नर आणि लॉंगॉनच्या मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर अवेनशी वार्तालाप करत अवेनशी गप्पा गोष्टी साधत चेंडू सीमा पार. षटकार. दोन तडाखे बंद षटकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते म्हणजे बॅट्समन अभिषेक पाटीलच्या बॅटमधून षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती अभिषेक पाटील. यावेळी देखील ड्राइव्ह केलाय. चांगला स्ट्रोक. डीप कव्हर रिजन मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला कौशल पाटील. इथे एक धाव जरूर मिळेल. एका धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचल्या मैदानाच्या आतमध्ये 46 या अंकावरती. आता सध्याच्या घडीला धावा कशा का होईना पण धावा येत आहेत. एका अर्थानं जमीची बाब म्हणावी लागेल जरीमरी आलिमगर बी या टीम साठी. कारण शेळू माता वर्ल्ड हा संघ देखील तितक्याच ताकदीचा संघ आहे. खोदून काढलाय. सेमी हेलिकॉप्टर स्टाईलला बॉलला उडवायचा. फिल्डर डाऊन द बॉल. शॉट एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर. कोणती चुकी होणार नाही. टिपला गेला झेल आणि संपला बॅटरचा खेळ.
अजून एक फलंदाज होईल बाद. फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये नीरज पाटीलनं टिपला अंतिम बॉलवरती. हर्षद पाटीलच्या या बॉलवरती दुसरी विकेट मैदानाच्या आतमध्ये हर्षद पाटीलनं संपादित केली. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कौशल पाटीलला आपण पाहतोय. एक कौशल पाटील जरीमरे आलिमगड बी टीमला बिलॉंग करतोय, तर दुसरा कौशल पाटील शेळूमाता वर्ल्ड या टीमला बिलॉंग करतोय. बॉलिंग ट्रॅक वरती अंतिम षटक देत ओव्हर. हाणामारीचा षटक आणि या हाणामारीच्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आतिश पाटील धावफलक जाऊन पोहोचला मैदानाच्या आतमध्ये 46 अंकावरती. 14 धावा या षटकामध्ये देखील आल्या. पहिला बॉल समोर खेळलाय. बॉल हवेमध्ये तरंगतोय. नो मॅन्स लँड मध्ये बॉल चाललाय. लॉंगॉनचा फिल्डर चेंडूपर्यंत पोहोचला. एका टप्प्यावरती बॉलला कॅरी केलाय. बॉलची थ्रोफेकी करेल तोपर्यंत धावा एकवडल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये. या पहिल्या बॉलवरती त्या तब्बल 2. कौशल पाटीलला पण नॉन स्ट्राईक एंडला पाहतोय आणि अभिषेक पाटील मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. लेफ्ट हँडेड बॅटर अभिषेक पाटीलचा उल्लेख करावा लागेल. त्याच्या बॅटमधून 2 षटकार जरूर आल्यात. यावेळी देखील व्ही मध्ये खेळला. वाडीच लॉंग ऑफला कौशल होता. स्ट्रायकिंग एंडला थ्रोफेकी ॲक्युरेट थ्रोफेकी मैदानाच्या आतमध्ये चांगली थ्रोफेकी. कलेक्शन देखील तितकंच चांगलं मैदानाच्या आतमध्ये. विकेट किपरचा आपण पाहतोय. वेस्टर्नच्या मागे विकेट किपर आपल्याला पाहायला मिळतोय. राम होते त्या ठिकाणी. मास्टर माइंड राम वेस्टर्नच्या मागे आपल्याला पाहायला मिळतात. 49 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. आतिश पाटीलला आता खऱ्या अर्थानं धावसंख्येमध्ये ब्रेक थ्रो लावावा लागेल. पहिल्या 3 षटकामध्ये धावा भरपूर खर्च केल्या शेळूमाता वर्ल्ड या टीमनं, पण आता धावसंख्येमध्ये लगाम या टीमला लावावा लागेल. फुलरलेनचा बॉल होता. यावेळेला देखील बॅटची हलकीशी एज घेतली. बॉल जागेवरती गरंगळत राहिला. विकेट किपर चेंडूपर्यंत पोहोचला, पण तत्पूर्वी एक चिकी सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल. एकदा एकवटण्याचा अवधी होता. सहजरित्या एकदा एकवटली गेली. एका धावेच्या साथीनं टीमचा अर्धशतक कंप्लीट. टीमची 50 अप. 50 धावा स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. बरेचसे मान्यवर खऱ्या अर्थानं आमच्या या मुख्य व्यासपीठावरती. समोर खेळलाय लॉंग ऑफला. बॉल हवेमध्ये आणि अखेर जजमेंट चुकलाय कौशल पाटीलचा. प्रयत्न केले होते पण खऱ्या अर्थानं शेवटच्या क्षणाला लास्ट मोमेंटला डबल माइंड झाले आणि बघता बघता बॅकअप चांगलं होतं. लॉंग ऑनचं 2 धावा या बॉलवरती केल्या गेल्यात. कंप्लीट स्टील 2 टू गो. 2 बॉलचा वाजवी खेळ. उर्वरित शिल्लक आहे. बॉल हवेमध्ये. आता फटका. प्रॉपर टायमिंग. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आबाळासोबत गप्पा गोष्टी साधत आकाशाला बुक्की मारत चेंडू सीमा पार. 6 धावा षटकार. वरती हा षटकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अभिषेक पाटीलच्या बॅटमधून शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलला पाठवून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. देन यूज इट. हाय अँड मॅक्सिव सिक्सर. षटक क्रमांक इथे 4था देखील कंप्लीट झाला. पहिल्या सत्राचा खेळ इथे कंप्लीट झाला. पहिल्या सत्राच्या अखेरीस धावफलकावरती धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना बनल्या तर तब्बल 64 आणि 65 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये उभं केलंय. ते म्हणजेच जरीमरी आलिमगड बी या टीमनं शेळूमाता वर्ल्ड या टीमच्या अगेन्स्ट नेक्स्ट मॅचचा टॉस खऱ्या अर्थानं केला जाईल. एका बाजूला यशमित 11 भावाळे बी आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवे या 2 टीमच्या दरम्यान मी विनंती करेल संदीपजी पाटील साहेबांना. साहेब या आपण संदीपजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस.
येस वळूयात आपण. टॉस करूयात. दोन्ही संघादरम्यान इथे मात्र टॉस केला जाईल. हायवे दिवे आणि त्यांच्या अगेन्स्ट भावाळे बी आणि सन्मान्य संदीपजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस करतोय. मान्यवर देखील सज्ज होत आहेत आणि आमचे दोन्ही संघनायक देखील आहेत आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. हेड अँड टेल दोन्ही बाजूला आपण पाहतोय आणि या ठिकाणी मात्र कॉइन स्पिन केला जाईल. टेल इज द कॉल आणि यस टेल आलाय आणि दादांना विनंती असेल की आपण मंचावरती जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. टॉस जिंकला इथे मात्र भावाळे संघाने. टॉस जिंकलाय, प्रथमतः निर्णय का असेल? क्षेत्ररक्षण. 4 षटकांची मॅच आहे. समोर हायवे दिवा संघ आहे. 4 षटकांपर्यंत किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45 धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल. सध्याच्या घडीला भावाळे बी संघ नक्कीच या वर्षी देखील चांगला हंगाम गाजवतोय. नक्कीच ही स्पर्धा देखील तितकीच महत्त्वाची आणि तितकीच दिमागदार आपण पाहतोय. या स्पर्धेबद्दल, आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? खूपच चांगलं आयोजन आहे आणि जिसेमध्ये ज्याही टुर्नामेंट होतात त्या खूपच चांगल्या होतात. त्या मग 2 दिवसीय असो किंवा 4 दिवसीय असो, कारण की टीम भरपूर आहेत आणि तरी मॅनेजमेंट करून एवढ्या चांगल्या टुर्नामेंट भरवतात. त्यामुळं त्यांचं अभिनंदन करतो. यस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील आपल्या समवेत हायवे दिवा संघाचे संघाने. टॉस गमावला. टॉस जर जिंकला असता तर तुमचा काय निर्णय असता? आम्ही बॅटिंगच केली असती. येस, म्हणजे मनासारखं घडलं. बॅटिंग घ्यायची होते, बॅटिंग मिळाली. या समोर भावाळे बी संघ आहे. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल आणि आज कुठल्या खेळाडूंकडून आज कॅप्टन आपल्याला अपेक्षा असतील? आम्ही सर्व खेळाडू चांगले आहेत आणि सर्वांकडून अपेक्षा आहे. येस, विचार केला स्पर्धा सातत्याने आपल्या या विभागामध्ये चांगल्या आपण पाहतोय, परंतु सध्याच्या घडीला ही स्पर्धा आपण पाहतोय भव्य दिव्य स्पर्धा. या स्पर्धेबद्दल, आयोजनाबद्दल 2 शब्द. खूप चांगलं आयोजन आहे आणि आम्हाला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. येस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही संघांना देऊयात आपण खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस बॉक्समधून न्यूज येते. टॉस जिंकलाय भावाळे ब संघानं. प्रथमतः स्वीकारलाय क्षेत्ररक्षण आणि आमंत्रित केले फलंदाजीसाठी हायवे दिवा या संघाला. ओ टू कॉम बॉक्स. थँक्यू ऑल ऑफ यू. भावाळे संघ आपले संघनायक आमच्या आयोजकांशी संपर्क करायचा आहे. येस, जाऊयात मार्चच्या दिशेनं दोन्ही संघांचं या ठिकाणी मात्र आपण शुभेच्छांनी कौतुक करूयात आणि सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये दाखल होतोय या शेळूमाता वर्ल्ड संघाच्या वतीनं यतीन मळवी, त्याच्या सोबतीनं आतिश पाटील आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज हिमांशू पाटीलला आपण पाहतोय. आता मात्र धावा बनवायच्या 65 धावांचं इथे मात्र टार्गेट सेट केलं गेलं आहे. पहिल्या मॅचमध्ये आलिमगड संघाने देखील 64 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं होतं. या मॅचमध्ये 65 धावांचं टार्गेट सेट केलं आहे आणि त्या अनुषंगाने इथे मात्र कसा डाव मधाच्या आतमध्ये साकारला जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. पुढील मॅच आपण पाहणार आहोत यस्मित 11 भावाळे बी आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहणार आहोत एकविरा हायवे दिवे. दोन्ही संघांना आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि त्याच्यानंतरची मॅच श्री गणेश भरोडी आणि त्यांच्या अगेन्स्ट ज्या 11 चौटा हिरवा माणकोली. तर या दोन्ही संघाने देखील रिपोर्टिंग करायच्या. जगात माशा दिशेने आता मात्र 65 धावांची आवश्यकता असताना सलामीची जोडी दाखल झाले मधाशातमध्ये. यतीन स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला बॅटर आतिश पाटील आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज हिमांशू पाटील. दोन्ही संघाला देऊयात आपण खूप साऱ्या शुभेच्छा. लेट्स प्ले. पहिला चेंडू थोडीशी लेंथ खिचली होती. शॉर्ट लेन चेंडू होता, त्याच्यावरती स्लाइस करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु शॉर्ट थर्डला क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि पहिला चेंडू हिमांशूचा येतोय डॉट. चांगलं कार्याच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर नक्की चांगली बॅटिंग देखील राहिली आहे, परंतु पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं अभिषेक पाटीलनं कमालीची फटकेबाजी केली. 4 षटकार त्याच्या बॅटमधून आले आणि त्याच्या जोरावरती आपण पाहिलं तर आलिमगड संघ आता मात्र नक्कीच 64 धावा पाहायला मिळतात. मिस टायमिंग आहे, उंची जास्त, लांबी गाठेल का? यस, इट्स अ नॉट अ मिस टायमिंग, इट्स अ प्रॉपर टायमिंग. चेंडूला फेकून दिला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. धमाकेदार स्ट्रोक, षटकार.
चेंडू बराच वेळ हवेत आहे, सीमारेषे पार जाणार नाही, परंतु ताकदीचा पुरेपूर वापर यातील मडवीच्या बॅटमधून हा ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळाला. षटकार आणि सुरुवात आता मात्र दमदार आली. एक तेरी एक मेरी असं समीकरण मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर षटकार. आणखी एक धमाका पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 इन अ रो, दुसरा षटकार. दोन षटकार पाहायला मिळाले. पहिला चेंडू डॉट आला होता, त्याच्यानंतर मात्र 2 षटकार या 3 मडवीच्या बाट मधून कमालीची फटकेबाजी पाहायला मिळते. पहिला डॉट, त्याच्यानंतर मात्र बॅक टू बॅक 2 षटकार. धावसंख्या धावफलकावरती 12 या आकड्यावरती, 12 धाबा धावफलकावरती. सुरुवात आता मात्र दमदार करून देतो मधाच्या आतमध्ये यतीन मडवी. आपल्या संघासाठी संघर्ष करावा लागेल हिमांशू पाटीलला. पहिला मॅच मध्ये देखील 20 धावांची महागडी गोलंदाजी राहिली होती आणि सध्याच्या घडीला 3 चेंडूमध्ये 12 धावा त्याने देखील खर्च केल्या. कमालीची मॅच, कमालीचा या ठिकाणी मात्र हा सामना मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. टीथ फॉर टॅथ, जशास तसं प्रत्युत्तर मधाच्या आतमध्ये दिलं जात आहे. जरीमरी अलिमगर बी त्यांच्या अगेन्स्ट शेळू माता वल. आणि आता मात्र पुनशा षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पाटर यतीन मडवी. हा चेंडू देखील खेचून मारला. गॅप शॉट सिलेक्शन आहे, परंतु आता क्षेत्ररक्षक डीप मधून येत आहेत. एकच धाव मिळेल. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं. बॅक टू बॅक 2 षटकार, त्याच्यानंतर मात्र सिंगल देऊन स्ट्राईक रोटेट केल्या आणि धावसंख्या धावफलकावरती 13 वरती जाऊन पोहोचते. सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय. जय बजरंग क्रिकेट क्लब भरोडे आयोजित माजी सरपंच चषक 20-25 हा तरार. आमच्या समवेत अनेक लाडके क्रीडा रसिक देखील जोडले. त्या लाडक्या क्रीडा रसिकांचं देखील पुनश्च मनपूर्वक हार्दिक स्वागत. मंचावरती देखील अनेक मान्यवर आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत करूयात. आणि इथे मात्र ही मॅच मधाच्या आतमध्ये जरीमरी अलिमगर बी त्यांच्या अगेन्स्ट शेळू माता बळ. इथे मात्र चांगला चेंडू मधाच्या आतमध्ये पिच केला. अवे ऑफ दी बॉडी चेंडूला पिच केलं होतं. अत्यंत वेगाने चेंडू मधाच्या आतमध्ये हाताला आतिश पाटील स्ट्राईकला होते आणि इथे मात्र आतिश पहिला चेंडू डॉट खेळून काढतोय. 13 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. 65 धावांचं लक्ष, त्या अनुषंगाने सुरुवातीपासून दमदार कामगिरी करणं गरजेचं आहे. यतीन मडवीने ते कार्य केले. 2 षटकार आलेत, परंतु पुढेही असा खेळ अपेक्षित असेल. आडव्या बाटने ऑन साईडला डीप मधून क्षेत्ररक्षक आलेत. एकच धाव मिळेल. अंतिम चेंडूवरती सिंगल. हिमांशू पाटीलने कमबॅक केलाय, कारण की 2 षटकार आले होते, त्याच्यानंतर मात्र चांगलं कार्य झालंय आणि पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी उर्वरित 18 चेंडू आणि 18 मध्ये 51 धावा अजूनही बडवायच्यात.
षटकार येतो आणि षटकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 22, 22 धावा धावफलकावरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. यतीन मडवी कमालीची फटकेबाजी करतोय मधाच्या आतमध्ये. हो मिस टायमिंग आहे, मिस टायमिंग. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये हो जज करण्याचा प्रयत्न झाला होता. 100% एफर्ट्स दिले होते परंतु चेंडूच्या मिरिट पर्यंत पोहोचले नाहीयेत आणि त्या अनुषंगाने इथे मात्र ही चिकी सिंगल धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 23, 23 धावा 65 जरूर बनवायच्या आहेत परंतु दुसऱ्या षटकामध्ये देखील एक षटकार जरूर आला. 5 धावा वाचवल्या होत्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. हिमांशू पाटीलचा चांगला त्या ठिकाणी एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाला आणि तत्पूर्वी 23 धावा धावफलकावरती. अंतिम एका चेंडूचा खेळ आता मात्र शिल्लक आणि स्ट्राईक एंडला ॲज अ बॅटर आतिश पाटील. अंतिम चेंडूवरती किती धावा येतील या देखील गरजेचं असतील. ओ आता देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. गगनचुंबी, गगनभेदी, सीमारेषा पार, मॅक्झिमम स्ट्रोक, षटकार. दोन षटकांचा गेट समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 29, 29 धावा आता मात्र जिंकण्यासाठी उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 36 धावेंची आवश्यकता. 18.00च्या सरासरीनं आता मात्र धावा बनवाव्या लागतील. 10 मिनिटांमध्ये आपण 2 षटक कंप्लीट केलेत. अजून एक षटकासाठी आपल्याकडे 5 मिनिटांचा अवधी असेल. तंतोतंत माहिती आमचे गुणलेखक धनाजी पाटील आमच्यापर्यंत पोहोचवतात. अर्थातच मास या नावाने सुपरिचित आहेत आणि चांगली गुणलेखकाची भूमिका या स्पर्धेसाठी ते करतायत. त्यांचं देखील कौतुक. गोलंदाजी ट्रॅक वरती आता मात्र या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आर्यन. वेगळा बदलाव आपल्याला पाहायला मिळतो. या मागील मॅच मध्ये आपण पाहिलं होतं आर्यनला अंतिम षटक दिलं होतं परंतु इथे मात्र आर्यनला नक्कीच तिसऱ्या षटकासाठी आमंत्रित केलं. वेगळी रणनीती आखली गेली परंतु मी म्हणेन की मोनिश पाटीलनं चांगली गोलंदाजी केली होती मागील मॅच मध्ये. इथे जर धावा त्यांनी कमी दिल्या असत्या तर अंतिम षटकासाठी अधिकच्या धावा राहिल्या असत्या. 5 मिनिटांचा अवधी अधिक नक्कीच आता मात्र शिल्लक आहे आपल्याकडे. या षटकासाठी वेळेच्या बाबतीत सहकार्याची अपेक्षा असेल टीम आलिमगड संघाकडून. 36 धावा बनवायच्या आहेत. 12 मध्ये 29 बनल्यात, 12 मध्ये अजूनही 36 बनवायच्यात परंतु जमेची बाजू म्हटली तर सलामीची जोडी शेळूमता वर्ल्ड संघाची यतीन मडवी आणि आतिश पाटील अजूनही इथे मात्र खेळपट्टीवरती सज्ज आहेत आणि अपेक्षा असतील मोठ्या फटक्यांच्या कारण की 3 षटकार यतीनने मारलेत, 1 षटकार आतिशने मारला. गोलंदाज तयार. हो हा फटका देखील दमदार पाहायला मिळतोय. फ्लायटेड स्ट्रोक, कमालीची फटकेबाजी. पहिला चेंडूवरती भव्य स्वागत गोलंदाज आर्यन पाटीलचा षटकार. पहिला चेंडूवरती हा षटकार येतोय. धावसंख्या धावफलकावरती 35, 35 धावा आता मात्र जिंकण्यासाठी 11 चेंडू 30 धावेंची आवश्यकता. कमालीची फटकेबाजी यतीन मडवीची. यतीनसाठी बॅक ऑफ द हँड चेंडू पिच केलाय. गॅप शॉट सिलेक्शन, किलिंग शॉट, टेकिंग गॅप. चेंडू फॉरर होतोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत कणकणीत चौकार. कमालीची फटकेबाजी
मैदानाच्या आतमध्ये यतीन मडवीची राहिली आहे. पहिल्या मॅच मध्ये 33 धावांची आक्रमक इनिंग साकारली होती. या मॅच मध्ये सध्याच्या घडीला 30 या वैयक्तिक आकड्यावरती खेळतो मैदानाच्या आतमध्ये. आर्यन पाटीलला कमबॅक करावा लागेल. धावसंख्या धावफलकावरती वेगाने पुढे जात असताना 39 39 धावा धावफलकावरती. 10 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 26 धावेंची आवश्यकता. 10 चेंडू 26 धावा अजूनही बनवायच्या आहेत. कौतुकास्पद कामगिरी राहिली यतीन मडवीची, परंतु कमबॅक करावा लागेल आर्यन पाटीलला, कारण की इथे मात्र एक ब्रेक थ्रूची आवश्यकता असेल टीम झरीमरी आलिमगड ब या संघाला. ओ फटका हा देखील चांगला गॅप मध्ये आणि चेंडूला फेकून दिलाय. वन बाउन्स ओव्हर द लाईन, बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा दमदार चौकार. त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार आणि धावसंख्या धावफलकावरती वेगाने पुढे जात असताना 43 धावा धावफलकावरती. 65 बनवायच्या होत्या, 43 बनलेल्या आहेत. आता मात्र 22 धावा अजूनही बनवायच्या. चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू 22 धावेंची आवश्यकता असेल. स्ट्राईक एंडला ॲज अ बॅटर यतीन मडवी, त्याच्या बॅट मधून 4 षटकार 2 चौकार आपण पाहिलेत. त्याच्या अगेन्स्ट आर्यन पाटील. ओहो स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. चेंडूला फेकून दिलाय सीमा रेषा पार, बिग हिट षटकार. चला मॅच ऑन ठेवायचे. नवीनच बॉल दिला जाईल, या गोष्टीची आपण नोंद घ्यायची आहे. कौतुकास्पद कामगिरी राहिले यतीन मडवीची. या षटकामध्ये 2 चौकार 2 षटकार आल्यात आणि वैयक्तिक 40 या आकड्यावरती खेळतोय मैदानाच्या आतमध्ये यतीन मडवीला आपण पाहतोय. कमालीची फटकेबाजी 49 धावा धावफलकावरती. बॉल देखील मॅच बॉल येतोय. खऱ्या अर्थानं प्रेक्षक वर्ग देखील प्रत्येक संघाचा इथे सज्ज आहे आणि जसा नवीन बॉल दिला तसे ते बॉल आणण्यासाठी देखील जात आहेत, कारण की हा चांगला नियम आपण पाहतोय. ज्या वेळेस चेंडू जाईल त्या वेळेस नवीन चेंडू दिला जाईल. चला टीम ऑर्डर आता मात्र नकोय, टीम मीटिंग नकोय. धावसंख्या 49 आणि आता मात्र या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कौतुकास्पद कामगिरी यतीन मडवीची राहिली आहे. 11 चेंडू मध्ये 40 धावांची इनिंग साकारले सध्याच्या घडीला आणि आता मात्र स्ट्राईक एंड वरती अजूनही सज्ज आहे यतीन. पुनश्चा स्ट्राईक एंड वरती ओहो दांडी गोल. ज्या ब्रेक थ्रोची आवश्यकता होती, ज्या विकेटची नितांत आवश्यकता होती, टीम जरीमरे अलिमगड संघाला तो विकेट्स मैदानाच्या आतमध्ये प्रस्थापित करून देतो आर्यन पाटील. फलंदाज यतीन मडवी होते बाद, परंतु कमालीची फटकेबाजी केली. फलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत यतीन मडवीसाठी. 12 चेंडू 40 धावांची आक्रमक इनिंग आणि आता मात्र धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 49 धावा आहेत. उर्वरित चेंडू आले शिल्लक असतील 7 आणि 7 मध्ये धावा बनवायच्यात 16 धावा.
नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये कौशल पाटील इन आत नंबर 3 वरती कमबॅक करून दिला आर्यन पाटीलने. टीम झरीमरी अलिमगड संघासाठी 16 धावा अजूनही बनवायच्या. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हा चेंडू निर्णायक असेल आर्यन पाटीलचा. पहिल्या षटकामध्ये हिमांशूने 14 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये दीप पाटीलने 15 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये आर्यन पाटीलने सध्याच्या घडीला 20 धावा जरूर खर्च केल्यात, परंतु ब्रेक थ्रो देखील मिळवून दिला. कमबॅक होईल का? परंतु मधाच्या आतमध्ये कौशल पाटील इथे मात्र फॉलो थ्रो मध्ये थोडासा नक्कीच्या ठिकाणी मात्र फॉम्बलिंग होते, परंतु हा चेंडू निर्णायक. कौशल पाटील स्ट्राईक केला. त्याच्या अगेन्स्ट आर्यन पाटील जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. हो, तेच तर हा चेंडू होता. अंतिम चेंडू येतो डॉट. कमबॅक करून दिला आर्यन पाटीलनं. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 20 धावा आल्या होत्या 4 चेंडूमध्ये, आणि अंतिम 2 चेंडूवरती एकही धाव खर्च केलेले महत्वाची एक विकेट देखील प्रस्थापित केली आहे. आणि आता मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता. दरम्यान शुभागमन होतोय मुकेश पाटील यांचा, जे समाजसेवक आहेत भरोडी गावचे. या वेलकम. आपलं मनपूर्वक सरसर्दिक स्वागत असेल. आणि आता मात्र जाऊयात माशा दिशेनं. 6 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता आणि मोनिश पाटील वरती ही जबाबदारी आहे. मोनिशने मागील मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती, अवघ्या 3 धावा खर्च केल्या होत्या. आणि आता मात्र या मॅच मध्ये कशी गोलंदाजी करेल ते देखील पाहावं लागेल. 16 धावा डिपेंड होतील का? परंतु समोर ॲज अ बॅटर आतिश पाटीलला आपण पाहतोय. त्याच्या बॅटमधून देखील एक षटकार आला होता. त्याच्या सोबतीनं कौशल पाटीलला आपण पाहतोय. कुठला संघ जिंकेल, कुठला संघ आजच्या दिवसातील क्वालिफायच्या मॅच साठी सज्ज होईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. एका बाजूला टीम झरीमरी अलिमगड बी, त्यांच्या अगेन्स्ट शेलूमाता वॉल. मोनिश पाटील होतोय सज्ज. ओ दांडी, दांडी गोल. यू मिस. आय डेफिनेटली पहिला चेंडूवरती विकेटची प्राप्ती करून देतो आहे मधाच्या आतमध्ये मोनिश पाटील. आणि फलंदाज माघारी परततोय आतिश पाटील. बॅक टू द पवेलियन. पहिल्या चेंडूवरती विकेट प्रस्थापित करून दिलाय. 6 मध्ये 16 बनवायच्या होत्या. आता समीकरण 5 चेंडू 16 धावांची आवश्यकता. कमबॅक करून दिलाय. आर्यन पाटीलने विकेट घेतला यतीन मडवीचा, आणि त्याच्यानंतर मात्र धावांवरती पूर्णपणे ब्रेक लावला गेला. आणि आता मात्र 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 5 मध्ये धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजे 16 धावा. 5 चेंडू 16 धावांची आवश्यकता. चला टीम मीटिंग नको आता, आणि पुढील मॅच साठी यशमित 11 भावाळे संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट एकविरा हायवे दिवे संघ सज्ज राहा. टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं यशमित 11 भावाळे या संघानं. सज्ज राहायचे. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. आणि त्याच्यानंतरची लढत श्री गणेश भरोडी त्यांच्या अगेन्स्ट जॉय 11 चौटा हिरवा माळकोली या दोन्ही संघाने देखील रिपोर्टिंग करायची आहे. 5 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये सज्ज होतोय आतिश भांबरेला आपण पाहतोय. क्षमता आतिशकडे देखील मोठे फटके मारण्याचे, परंतु समोर मोनिश पाटील सज्ज आहे. 5 चेंडू 16 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. हो, बॅटची लिडिंग एज आहे. क्षेत्ररक्षक तिथे मात्र क्या बात आहे, कमालीचं क्षेत्ररक्षण राहिलं आहे. शॉट थर्डला आपण पाहिले तर क्षेत्ररक्षक तिथे मात्र अभिषेक होते. या धावा वाचवल्यात अभिषेकने. अगदी शॉट फाईनला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू देखील गेला असता, परंतु कदाचित इथे मात्र त्याचं देखील कौतुक करावं लागेल.
ज्या पद्धतीने इथे मात्र या धावा वाचवल्यात, धावा वाचवणं गरजेचं आहे. 4 चेंडू 16 धाब्यांची अजूनही आवश्यकता आहे. मोनिश पाटील कमालीची गोलंदाजी करतो, त्याच्या अगेन्स्ट अतिश भांबरेला आपण पाहतोय. 4 चेंडू 16 धाबा इथून बनतील का? हो, इथे मात्र हा चेंडू देखील तेज तरा चेंडू होता आणि त्याच्यावरती इथे मात्र लेग बायच्या स्वरूपाने एक धाव फलकावरती जोडली जाईल. आणि आता मात्र सामन्याचं समीकरण 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 15 धावेंची आवश्यकता. 3 चेंडू 15 धावा, 6 मध्ये 16 बनवायच्या होत्या, 8 मध्ये खरं तर 16 होत्या, परंतु त्याच्यानंतर मात्र आता समीकरण 3 चेंडू आणि 15 धावेंची आवश्यकता. कौशल स्ट्राइक एंडला. ओ कौशल साठी हा चेंडू होता, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक झेल टिपलाय आणि सामना आता मात्र खुला होतोय. तो म्हणजे टीम जरीमरे अलिमगड बी संघासाठी इथे फलंदाज होते बाद. कौशल बॅक टू द पवेलियन. सामना होता कुठे आणि सामना हाणून ठेवलाय कुठे? 8 चेंडू मध्ये 16 बनवायच्या होत्या आणि त्याच्यानंतर मात्र कमबॅक पूर्णपणे करत असताना मधाच्या आतमध्ये टीम जरीमरे अलिमगड संघाला आपण पाहतोय. आता मात्र उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि नवीन बॅटर 5व्या क्रमांकावरती उज्ज्वल पाटील दाखल होतोय. 2 मध्ये 15 बनतील का? एखादा खराब चेंडू इथे सामन्याचं चित्र वेगळं निर्माण करेल, परंतु तसं कार्य करेल का मोनिश पाटील? ओ रायझिंग अँड सरप्राइझिंग, चांगली गोलंदाजी राहिली आहे आणि विजयाच्या दिशेनं वाटचाल केली आहे. जरीमरे अलिमगड संघानं चांगली फटकेबाजी केली होती. यतीन मडवीनं 11 मध्ये 40 धावांची आक्रमक खेळी साकारली होती. त्याच्यानंतर त्याची विकेट्स गेली आणि तदनंतर मात्र पुनश्च कमबॅक केला, तो म्हणजेच अलिमगड संघानं. ओ फटका दमदार आहे आणि अंतिम चेंडूवरती इथे मात्र विकेट्स तर प्रस्थापित झाला, परंतु सामना इथे होतो समाप्त आणि सामना जिंकलाय टीम जरीमरे अलिमगड बी संघानं. खूप खूप अभिनंदन, हार्ड लक, टफ लक आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल. बरोबर